नमस्कार मित्रांनो. आज आपण अशी एक कहाणी बघणार आहोत जिचा आपल्याला अंत माहीत नाही. ही एक खरी कहाणी आहे. दोन अनोळखी माणसं जी भावनेने एकत्र येतात, एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण ते एकत्र येऊ शकत नव्हते, नाही एकत्र राहू शकत होते. अशी त्यांची जीवनकथा जी आज आपण बघणार आहोत. एक मुलगा जो आपल्या आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. त्यासाठी तो खूप प्रयत्न करतो, पण त्याला यश मिळत नाही. त्याचे प्रयत्न हे चालूच असतात. एक दिवस तो फोन बघत होता. असेच व्हिडिओ बघता बघता त्याला असे वाटले की आपण सुद्धा व्हिडिओ करू शकतो, आणि तो आपले काम सुरू करतो. एक नवा प्लॅटफॉर्म त्याला मिळतो, नवीन दिशा मिळते त्याला आयुष्यात काहीतरी करण्यासाठी. हे सगळे चालू असताना त्याच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते जिच्यावर तो मनापासून प्रेम करतो, पण तिच्यासोबत आयुष्यभर राहू शकत नाही. कारण जी मुलगी त्याच्या आयुष्यात येते तिचं लग्न झालेलं असतं. तिचे सुद्धा स्वप्न असते काहीतरी करून दाखवण्याचे. ते दोघेही एकाच ठिकाणी काम करत असतात. दोघांनी एकमेकांना पाहिलेले सुद्धा नसते. फक्त एकमेकाला कामानिमित्त मेसेज करायचे, कारण ते कामच तसे होते, ऑनलाईन. त्यामुळे त्या दोघांनी एकमेकांना पाहिलेले नसते. बऱ्याच वेळा कामासाठी त्यांच्यामध्ये मेसेजवर बोलणे व्हायचे. बऱ्याच वेळा भांडणसुद्धा. पण हे भांडण प्रेमात रूपांतर होईल असे त्यांना कधी वाटले नव्हते. पण तसे झाले जे व्हायला नको पाहिजे होते. कारण त्याचं लग्न झालेलं नसतं आणि तिचं लग्न झालेलं असते. पण म्हणतात ना, प्रेमाला वय नसतं, तसंच काहीसं झालं होतं. दोघे पण बोलायचे, केव्हा केव्हा कामावरून भांडणसुद्धा व्हायचे. असेच चालू होते. नकळत दोघे पण एकमेकांची काळजी करू लागले होते. कधी ती ऑनलाईन नसली तर त्याला खूप काळजी वाटायची, तर कधी तो ऑनलाईन नसला तर तिला खूप काळजी वाटायची. वाट बघायची ती त्याची आणि तो तिची. न बोलता पण एकमेकांना समजून घेत होते. एक दिवससुद्धा असा जात नव्हता की ते दोघे बोलल्याशिवाय जात नव्हता. हळूहळू नकळत एकमेकांच्या प्रेमात केव्हा पडले हे त्यांनाच समजले नाही. दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे हे त्यांना समजलेच नव्हते. तिला हळूहळू समजू लागले होते की तो आपल्यावर जीवापाड प्रेम करू लागला आहे, आणि त्यालासुद्धा आपला जीव तिच्यामध्ये गुंतला आहे. पण बोलायचे कसे हा प्रश्न होता. कारण ती विवाहित होती, तरीसुद्धा तिचा जीव त्याच्यामध्ये गुंतला होता. ती त्याला सांगते, माझा जास्त विचार करू नको, तुझ्या मनातून मला काढून टाक. माझं लग्न झालं आहे आणि हे चुकीचं आहे. पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होतील. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. दोघे पण एकमेकांच्या जेवढे दूर जाण्याचा प्रयत्न करतात तेवढे जवळ येतात. एक एक क्षण त्यांच्यासाठी अवघड होतं. दोघांना पण माहीत होतं की नकळत जे प्रेम झालं आहे ते दोघांचे सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करेल. कारण त्यांच्यावर घरच्यांच्या जबाबदाऱ्या असतात आणि तिला तिचा संसार. एकमेकांच्या मनात काय चालू आहे हे दोघांनाही माहीत होते, पण बोलत नव्हते. कारण त्यांनी मनापासून प्रेम केले आणि आपल्यामुळे कोणाचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये असे त्यांना वाटायचे. एक दिवस तिला असे वाटते की आज त्याला स्पष्ट भाषेत समजावून सांगते की जे नकळत प्रेम झाले आहे ते बरोबर नाही आहे. म्हणून
पण भलतंच घडते. नशीब पण कसं खेळ खेळतं ना, ती त्याला समजावण्यासाठी जाते. पहिल्यांदाच ते दोघे फोनवर बोलतात. त्यांनी पाहिलेले सुद्धा नसते एकमेकांना, पण त्या पहिल्या फोनवरच्या भेटीत समजावून सांगता सांगता ते आणखी जवळ येतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. कारण त्या दोघांचे खरे प्रेम होते, जे कोणीच केले नसेल. न बघता सुद्धा काय होतोय, कोण कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहे, काय झाले आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांना न सांगताच समजत होत्या. बऱ्याच वेळा त्यांना असे वाटले, हा सगळा योगायोग आहे. पण तो योगायोग नव्हता, ते प्रेम होते. ती त्यांची फोनवरची पहिली भेट चांगली 6 तास चालते. या 6 तासात ते संपूर्ण आयुष्य जगतात. त्यांना माहीत होते की हे प्रेम, हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आहे. पुढे काय करावे हे त्यांना समजतच नव्हते. त्यांच्या पुढच्या आयुष्यात पुढे जाऊन काय होणार आहे हे देवालाच ठाऊक. त्यांनी स्पष्ट एकमेकांना सांगितले होते की आपलं हे नकळत झालेले प्रेम पुढे जाऊन आपल्या दोघांना एकत्र आणेल की नाही, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत निस्वार्थ प्रेम करू. आणि तेच होते. ते खूप जवळ येतात, शरीराने नाही तर भावनेने. रोज बोलू लागतात, एकमेकांना आणखी समजून घेतात. पण त्यांना नेहमी एक गोष्ट नेहमी खात राहते की आपल्या दोघांचे एवढे जीवापाड प्रेम असूनही एकमेकांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार असतात. एकमेकांच्या आनंदासाठी नेहमी झटतात. पण आपण एकत्र राहू शकत नाही, नाही लग्न करू शकतो, या गोष्टीची नेहमीच त्यांना खंत वाटत राहते. कारण त्यांनी जर एकत्र राहण्याचा, लग्न करून आपला संसार मांडण्याचा प्रयत्न केला तर भरपूर जणांची मने दुखावली जातील आणि त्याच्या घरचे तिला ॲक्सेप्ट करतील, हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. माहीत नाही त्यांना पुढे जाऊन काय होणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? त्या दोघांनी एकत्र आले पाहिजे, सगळं सोडून लग्न केले पाहिजे, की सगळ्यांसाठी आपल्या प्रेमाचा त्याग केला पाहिजे? तुम्हीच सांगा की त्यांनी काय करायला हवं. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.